नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मनोकी रसोईमध्ये। कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार। तर आज आपल्यासाठी मी घेऊन आलेली आहे दम पुलाव। दम पुलाव म्हणजे हा एकदम साधा आणि सोपा पुलाव आहे आणि खाण्यासाठी एकदम टेस्टी। यासोबत तुम्ही दुसरं काहीही घेतलं नाही तरी चालेल, जसं मठ्ठा वगैरे तुम्ही करू शकता। पण मी आज इथे मनूसाठी बनवलेला आहे, तिला बरं नाही आहे, गळ्याला खूप त्रास होत आहे, तर तिने म्हटलं मला हलका फुलका असं काहीतरी पुलाव करून दे चटपटा। तर म्हटलं चल करून देते। तर मनोकी रसोईमध्ये जाऊन याची रेसिपी बघून घेऊया आणि साहित्य बघून घ्या। तर बघू शकता इथे मी हिरवी मिरची घेतली आहे 7 ते 8, लसूण पाकळ्या घेतल्या आहे आणि अद्रक ना जिरा घेतला। याला छान आपण ठेचून याचा ठेचा बनवून घ्यायचा आहे, दरदरीत पिसून घ्यायचा आहे। तर त्यानंतर मी इथे गंजामध्ये तेल टाकून छान गरम करून तिथे मी 2 कांदेसुद्धा तळून घेतले। पुलाव म्हटलं की आपल्याला कांदे वगैरे तळून घेतलं, त्यावर गार्निशिंग करायला खूप छान होतं, म्हणून मी 2 कांदे तळले आणि त्याच तेलामध्ये मी थोडं जिरं टाकलं आणि जे हिरवं आपण वाटण तयार करून घेतलेलं होतं ते वाटण टाकलेलं आहे। याला छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी बघू शकता तुम्ही हे मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकता, पण मिक्सरमध्ये जर बारीक केलं तर ते एकदम असं पेस्ट होऊन जाईल, तर आपल्याला ते असे थोडं दरदरीत पाहिजे। त्यानंतर मी इथे काही भाज्या घेतलेल्या आहे, वेजेस घेतले आहेत। मी हिरवे मटर घेतलेले आहे आणि आलू घेतलेले आहे, त्याला छान छिलून काप करून घेतलेले आहे, त्याचे छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे। त्यानंतर इथे फुलकोबीसुद्धा मी घेतलेले आहे, यालासुद्धा छान कापून घेतलेलं आहे। तुम्ही आणखी इथे वाटेल ते ॲड करू शकता भाज्या। त्यानंतर आपण पूर्ण भाज्या इथे टाकून घेतल्या आहे। तुम्ही गाजर वगैरे पण टाकू शकता, पण माझ्याकडे नव्हते म्हणून मी नाही टाकले। पण हे पूर्ण टाकून घ्यायचं आहे, याला छान थोडं अर्धवट शिजवायचं आहे, पूर्ण शिजवून घ्यायचं नाही, हे अर्ध शिजवून घ्यायचं आहे। तर बघा या प्रकारे इथे कुठल्याही प्रकारचे आपण मसाले वापरलेले नाही आहे, कुठलाही काही नाही, फक्त मी तेजपत्ता टाकलेला आहे, बाकी कुठलेही प्रकारचे मसाले वापरलेले नाही, कारण मनूला थोडं थ्रॉट इन्फेक्शन झालेलं आहे, त्यामुळे थोडं मी काहीही टाकलेलं नाही। आपण तिखटसुद्धा टाकणार ना, कारण त्यासाठीच मी थोडं मिरची जास्त वापरले। त्यानंतर मी इथे टमाटर टाकलेले आहे आणि याला छान 5 मिनटं शिजवून घ्यायचं आहे वाफेवर। त्यानंतर काय करायचं आहे, आपण थोडं इथे राईस शिजवून घेणार आहे। तर राईस शिजवायला आपल्याला इथे एक गंजामध्ये ते पाणी घेतलेलं आहे, पाण्यामध्ये थोडं तेल टाकलं आणि काही मसाले इथे वापरलेले आहे। ते मसाले म्हणजे मी इथे कर्णफूल घेतलेलं आहे, त्यानंतर हिरवी विलायची घेतलेली आहे, त्यानंतर 2 लवंग घेतलेले आहे आणि त्यानंतर इथे मिरे घेतलेले आहे, काळे मिरे 6 ते 7 मी इथे काळे मिरे घेतले आणि एक दालचिनी घेतलेली आहे, म्हणजे चला आपण हिरवी मिरचीसुद्धा घेतलेली आहे आणि थोडं तेजपत्ता टाकलेला आहे। आणि ही इथे आपण आता राईस शिजवून घेणार आहे आणि इथे थोडासा सांबार टाकलेला आहे, जर तुमच्याकडे पुदिना असेल तर पुदिनासुद्धा टाकू शकता। आणि हे सर्व मसाले मी यासाठी वापरलेले आहे कारण याने फ्लेवर छान येतो म्हणून, नाहीतर तुम्ही अवॉइड केलं तरीसुद्धा चालेल। तर इथे आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचे आहे आणि इथे जे मी तांदूळ वापरले ते डेली रुटीनचे तांदूळ वापरलेले आहे, बासमती चावल वगैरे असं म्हणजे बासमती राईस वगैरे नाही आहे, हे चिनूरचे तांदूळ आहे। तर तेच तांदूळ मी इथे घेतलेले आहे, याला छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि अर्धा तास आधी मी पाण्यात भिजत ठेवलेले होते, तर ते आपण इथे आता शिजवून घेणार आहोत। तर आपल्याला इथे राईस फक्त 70% शिजवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर म्हणून म्हटलं होतं की त्यामध्ये थोडं सोयाबीनसुद्धा टाक, सोयाबीन चंक्स तिला खूप आवडतं हे, म्हणून मी टाकले आणि हे प्रोटीननी भरपूर असतं, तर टाकले तरी चालेल। तर मी ते सोया चंक्ससुद्धा टाकून घेतलेले आहे, याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। जवळपास आपली ही भाजी 50% किंवा 60% आपल्याला कुक करायची आहे, म्हणजे शिजवायची आहे। आणि त्यानंतर बघा आपलं भात म्हणजेच आपला राईस इतकं शिजून झालेलं आहे, तर दाबून बघितलं तर थोडं दाणा म्हणजे तांदळाचा दाणा तुटतोय, एवढंच पाहिजे, आपल्याला शिजवायचं नाहीच आहे। तर त्यानंतर आपण हे पूर्ण काढून घ्यायचं आहे। तर मी एक चाळणी इथे ठेवलेली आहे आणि त्या चाळणीवर पूर्ण राईस काढून घेते आहे। जर तुम्ही पूर्ण उलथवून घेतला तरीसुद्धा चालेल, बस त्यातलं शिजलं नाही पाहिजे जास्त।
तर या प्रकारे मी एक एक करून काढून घेतलं. असं होतं ना कधी की आपल्याला तेच ते खाऊन खाऊन त्रास होतो किंवा तेच ते खायची इच्छा होत नाही. तर कधी कधी जेव्हा तब्येत खराब असतो ना तेव्हा मोस्टली असं वाटतं की काहीतरी वेगळं खावं म्हणून. तर म्हणून मी आज हे मनूसाठी बनवत आहे. आणि या भाताचं म्हणजेच आपल्या ह्या राईसचं कुकिंग प्रोसिजर म्हणजेच शिजवण्याची हे जे आहे प्रोसिजर ते थांबले पाहिजे म्हणून मी थोडं थंड पाणी टाकलेलं आहे. याने काय होतं की जी शिजण्याची प्रोसिजर आहे ते थांबलं जातं. थोडं वर खाली करून घेतलेलं आहे आणि वेगळं ठेवलं आहे. त्यानंतर बघू शकता आपली जी भाजी आपण शिजवून घेणार होतो ते भाजी ऑलमोस्ट आपली शिजून झालेली आहे अर्धवट. तर त्यानंतर आपण इथे थोडे मसाले म्हणजे काय चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर इथे फक्त धनिया पावडर टाकलेला. तिखट वगैरे टाकायची काही गरज नाही आहे. तर धनिया पावडर टाकला आणि त्यानंतर छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पण अशा वेळी तुम्ही काय बनवता जर कोणाला बरं नाही आहे किंवा मग आपल्याला पण काहीतरी खायची इच्छा नाही होत अशा वेळी तुम्ही सुद्धा काय बनवता तर नक्कीच मला सांगा. तर यानंतर आपली हे भाजी शिजून तयार आहे. तर आता आपण याला थोडं वेगळं काढून घेऊया. यामधला थोडा पार्ट आपण वेगळा काढू म्हणजे अर्धा जास्त वेगळा काढलेला आहे आणि थोडा मी तिथे तळ्यावर ठेवलेला आहे गंजामध्ये. तर या प्रकारे आणि जे आपण तांदूळ शिजवून घेतलेले होते म्हणजेच राईस शिजवून घेतलेले त्याची लेयर द्यायची. कारण की म्हटलं होतं ना मी पुलाव बनवणार आहे. तर इथं आपण पुलाव बनवणार आहोत म्हणून थोडं एक लेयर मी भाजीची ठेवलेली आहे. त्यावर एक लेयर तांदूळ टाकणार आहोत जे आपण शिजवून घेतलेले आहे. आणि त्यामधले जे मसाले आपण वापरलेले होते ते मसाले पूर्ण आपल्याला राहू द्यायचे आहे, काढायचे नाही. त्यानंतर परत एकदा आपण भाजीचे जे शिजवून घेतले ते भाजीचं लेयर एक लावायची आहे आणि त्या लेयरला परत आपण या भातानी राईसनीच म्हणजे कोट करून घ्यायचं आहे. परत एकदा त्याला एक हे द्यायची आहे. तर या पद्धतीनेच आपल्याला पूर्ण दमवर लावायची आहे. दम बिर्याणी म्हणा किंवा दम पुलाव म्हणा. पण आपण इथे पुलाव म्हणू शकतो, बिर्याणी म्हणू शकणार नाही कारण बिर्याणीची थोडी प्रोसिजर वेगळी असते. त्यामध्ये थोडा मसाला वगैरे वेगळा वापरला जातो. तर या प्रकारे आपण वाचलेली पूर्ण भाजी जे आहे ते इथे टाकून दिलेली आहे. राईस पण पूर्ण टाकलेला. त्यानंतर जो आपण तळून घेतलेला कांदा होता तो कांदा टाकलेला आणि वाचलेले तांदूळ परत तिथे झाकून देत आहे. तर या पद्धतीने आणि परत थोडा कांदा वरून टाकलेला आहे. आणि दम कसं लावायचं तर सांगते. गॅसवर एक तवा ठेवा. तवा ज्यावर आपण पोळी शेकतो ना तोच लोहाचाच तवा आहे. तुमच्याकडे जो असेल तुम्ही तो ठेवू शकता. त्याला गरम करायचं, छान हीट द्यायची हाय हीटवर. त्यानंतर जो गंजामध्ये आपण लावलेला आहे पुलाव ठेवलेला आहे गंजामध्ये म्हणा किंवा कशातही तुम्ही जे कढईमध्ये वगैरे ठेवता तर ते आपल्याला इथे ठेवायचं आहे आणि छान झाकून ठेवायचं आहे. त्यावर बिलकुल त्याची वाफ गेली नाही पाहिजे या पद्धतीने. आणि त्यानंतर त्यावर थोडं हेवी वस्तू काहीतरी ठेवा. तर मी इथे असा खलबत्ता ठेवलेला आहे. आणि जेव्हा दमवर लावतो ना तेव्हा खालून गॅस आपली स्लो पाहिजे, एकदम स्लो हीटवर. अगदी 10 मिनटामध्ये आपला दम पुलाव शिजून तयार आहे. तर चला आपण चेक करूया 10 मिनटानंतर. तर आपला दम पुलाव कसा झालेला आहे तर बघू शकता या पद्धतीने आपला दम पुलाव झालेला आहे. तर वरून परत मी एकदा कांद्याची लेयर टाकलेली आहे आणि छान हिरवा हिरवा सांबारसुद्धा टाकलेला आहे. तर तुम्हाला कसं वाटले ही रेसिपी नक्कीच सांगा आणि बनवायला तर बिलकुल विसरू नका. झटपट बनते आणि जर तुम्ही पूर्वतयारी करून घेतली ना तर बनवायला अगदी 10 ते 15 मिनटं लागते. जास्त वेळ लागत नाही. जो काही वेळ लागणार तो आपली भाज्या वगैरे कापायला बस तेवढेच लागणार, त्यानंतर वेळ लागत नाही. तर चला आपण थोडं सर्व करून दाखवते. तर बघा आतमधून भाजीचा पूर्ण राईसला किती छान कलर आलेला आहे आणि किती सुंदर सुगंध येतो आहे. खूप छान असा झाला. आणि बघा तांदूळ म्हणजे आपलं जे राईस आहे ते सुद्धा किती अलग अलग झालेले आहे, असे चिपकू नाही झालेले आहे, किती मोकळं झालेलं आहे. तर या पद्धतीने. तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी नक्कीच सांगा. आवडली असेल तर तुम्ही शेअर करा, आवडली असेल तर लाईकसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर अशाच मस्त मस्त रेसिपीसोबत भेटत राहूया आपण पण नक्की रसोईमध्ये. तर चला भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय.